तर कालच्याच भागात आपण बघितलं होतं की कबीर आणि अवंती अमितने गिफ्ट दिलेल्या फार्म हाऊसवर 1-2 दिवस राहण्यासाठी जाणार आहेत. तर आज आपण बघू की कबीर आणि अवंती फार्म हाऊसवर काय काय मज्जा करतील. त्यांची गाडी 15 ते 20 मिनिटात घाट चढून वर आली होती. पाऊस असल्यामुळे पूर्ण डोंगर हिरवागार झाला होता. घनदाट झाडींमधून खूप जणांचे असणारे विलाचे टोक दिसून येत होते. 4 वाजले होते तरी सगळीकडे आभाळामुळे अंधार पडला होता. रिमझिम पाऊस चालू होता. सगळं वातावरण बघून तिच्या अंगावर भरभरून काटा उभा राहत होता. अहो, जंगलात वाघ बिबट्या सुद्धा असतात हा. एवढं सगळं घनदाट जंगल असल्यासारखं आहे. तिथे कोणी शेती करत असेल? करणारे करतात. आता शांत बस. काही प्रश्न विचारू नकोस. तिचे प्रश्न ऐकून त्याला हसू येत होतं. तिने नाक मुरडलं आणि बाहेर बघू लागली. सिरियल, गुगलवर बघितलेलं वातावरण आता ती स्वतः अनुभवत होती. म्हणून चेहऱ्यावर एक वेगळाच तेज पसरला होता. ड्रायव्हरने गाडी एका सुंदर अशा फार्म हाऊससमोर उभी केली. चारी बाजूने घनदाट जंगल आणि मधोमध एक सुंदरसा फार्म हाऊस होता. त्याच्या आजूबाजूने बॉडीगार्डसुद्धा फिरत होते. माणसांना बघून अवंतीच्या जीवाची घालमेल बंद झाली. कारण आत्तापर्यंत सगळीकडे शांतताच वाटत होती. पण आपल्या सुरक्षिततेसाठी बाहेर आहे म्हणून निवांत झाली. त्याची गाडी बघून लगेच वॉचमॅनने गेट उघडले आणि गाडी आत जाऊ लागली. अवंतीची नजर समोर गेली तसं ती डोळे फाडून वासून आश्चर्याने समोरचा विला बघू लागली. बंगल्यासमोर गाडी थांबली. त्यांच्या मागे वॉचमॅन धावतच आला होता. त्याने लगेचच कबीरच्या हातात छत्री दिली. त्याने ती उघडली आणि अवंतीच्या साईडने येऊन दरवाजा उघडत हात समोर केला. तिने त्याच्या हातात हात दिला तसं त्याने तिला जवळ घेत छत्रीत घेतलं. तिची फक्त नजर समोर असणाऱ्या बंगल्यांवरच होती. एका वेगळ्या विश्वात आल्यासारखं तिला फील होत होतं. तिने स्वप्नात सुद्धा इतकं सुंदर घर पाहिलं नसेल. त्याहून सुंदर घर समोर होतं आणि ह्या घरात आपण राहणार आहोत हा विचार करूनच पोटात फुलपाखरू उडत होते. आजूबाजूने हिरवेगार डोंगर, त्यातून छोटे पांढरे शुभ्र धबधबे कोसळत होते. सगळीकडे हिरवळ झाडी आणि त्याच्या मधोमध सुंदर पद्धतीने बांधलेला फार्म हाऊस खूपच आकर्षक वाटत होता. आजूबाजूला फुलांची झाडे लावली होती. बॅकयार्ड, गार्डन एरिया आकर्षक क्लासी पद्धतीने सजवलेला होता. घराला असलेल्या मोठमोठ्या काचेच्या स्लायडिंगने आतमधील इंटेरियर किती क्लासी आहे दिसून येत होतं. आता हळूहळू तिच्या पावलांची गती वाढली होती. तिला आतमध्ये जाऊन घर बघायचं होतं. अहो, हे आपलं आहे का? तिला अजून विश्वास बसत नव्हता म्हणून तिने हसत त्याला प्रश्न विचारला. यस, दादाने आपल्या लग्नाचं गिफ्ट दिलं आहे, त्याने तिला जवळ घेत कवटाळून सांगितलं. दाजीने गिफ्ट दिला? एवढा मोठा बंगला? ती डोळे मोठे करत आश्चर्याने म्हणाली. अमितने दिलेला तिला माहीतच नव्हतं. फक्त कबीर तिला फार्म हाऊसला घेऊन जाणार आहे हे एवढंच दोघांमध्ये बोलणं झालं होतं. घरात कोणी ह्या विषयावर बोललंच नव्हतं. त्यामुळे अमितने हा गिफ्ट दिला आहे हे तिला आत्ता कळलं. घरच्यांना वाटलं असेल की कबीरने सांगितलं असेल म्हणून कोणी तिला बोललं नसतील. हेमासुद्धा बोलली नाही की गिफ्ट वगैरे दिले आहे. हां, तिच्या मनाचा मोठेपणा वाटला. तसंही सुरेखा सारखी हेमा कधी दागिने, कपडे अशा गोष्टींबद्दल लालची नव्हतीच. ती बोलणार तोपर्यंत दाराची काचेची स्लायडिंग ओपन झाली. तिथे काम करणाऱ्या 2 मुली दिसल्या. गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग मॅडम, त्या दोघींनी स्मित हास्य करत ग्रीट केलं. अवंती त्या दोघींकडे बघून हसली आणि त्या पूर्ण हॉलमध्ये आपली नजर फिरवू लागली. आतमध्ये आल्यावर अजूनच थंडगार फील होत होतं. बाहेर तर थंडी होतीच, पण आतली थंडी खूपच मनाला प्रसन्नता आणि शांतता देऊन जात होती. मोठमोठे काचेचे स्लायडिंग असल्यामुळे तो पूर्ण बंगला खूपच आकर्षक दिसत होता. तिच्या पापण्या 1 सेकंदासाठी सुद्धा बंद झाल्या नव्हत्या. स्लायडिंग बंद करून हीटर ऑन केला. कबीरचा मोबाईल सारखाच वाजत होता म्हणून तो चेक करत इथल्या सोफ्यावर बसला. ओ, घर बघू ना, ती त्याच्याजवळ येत एक्सायटेड होत म्हणाली. वेट, तू जाऊन बघ, तो त्याच्या मोबाईलमध्ये बघत म्हणाला. नको, तुम्ही पण चला. मला घरूनच सांगून आला मोबाईल बिलकुल बघायचा नाही आणि इथे अजून आपण घरात पाय ठेवला नाही की लगेच तुम्ही तुमचा मोबाईल काढून बसला. ती त्याच्या शेजारी बसत गाल फुगवून म्हणाली. 10 मिनिट, अर्जंट आहे. ती पण सोफ्याला रेलून बसत त्या लिव्हिंग एरियामध्ये नजर फिरवू लागली. डोळ्यात त्या घराचं इंटेरियर साठवून घेत होती. दोघांना बसलेलं बघून स्टाफने कॉफी आणि स्नॅक्स आणून त्यांच्या समोर ठेवून निघून गेले. आता इथे फक्त दोघेच होते. तिने त्याला कॉफीचा कप देत स्वतःही कॉफीचा कप घेतला. ओ, दाजींना फोन करून सांगा, खूप छान आहे, मला खूप आवडलं, ती कॉफीचा एक घोट पीत खुश होत म्हणाली. उद्या आपण घरी जाणार आहे ना, तेव्हा तुझ्या तोंडाने सांग, आता फोन करायची काही गरज नाही आहे. तो मोबाईलमध्ये बघतच किंचित डोळे मोठे करून हसत म्हणाला. कारण जर आता अमितला फोन केला की झालं, 2 तास तो बरोबर गोलमाल घालणार.
त्याने मोबाईल बंद केला आणि समोर ठेवून कॉफी पीत तिला बघू लागला. ती कॉफी पीत समोर प्लेटमध्ये असलेले स्नॅक्स खात अजूनही इकडे तिकडे बघत होती. तिची नजर स्थिर नव्हतीच. आत्ता ती त्याला खूप चंचल निरागस वाटत होती. तिच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट दिसून येत होती. तो थोडासा तिच्या जवळ सरकला. तो बाजूला आल्याने तिने लगेच मान फिरवत त्याच्या डोळ्यात पाहिलं. 1 किस. तो थोडा पुढे झुकत तिच्या ओठांवर नजर टाकत म्हणाला. ओ, ते कोणीतरी बघेल ना. ती डोळे मोठे करून घाबरून मागे सरकत इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या नजरेने बघू लागली. कोणी बघणार नाहीये. तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत म्हणाला. नको. तिने लगेच घाबरत डोळे घट्ट बंद करून ओठ दाबून घेतले. घाबरून हृदयाची धडधड वाढली होती. एकतर सगळीकडेच मोठमोठे काचेचे स्लायडिंग होत्या. अचानक कोणी आलं आणि अशा अवस्थेत त्यांना कोणी पाहिलं तर हा विचार येता तिच्या पोटात खड्डा पडला होता. मी बोललो ना कोणी येत नाही. तो तिचे दोन्ही हात गाल एका हाताच्या पंजात तिचे ओठ एकमेकांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करत हसत म्हणाला. अहो. ती त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला मागे ढकलत होतीस की त्याने तिच्या ओठांचा चावा घेत हसत तिचे गाल सोडून दिले. ती ओठांवर उलटे हात ठेवून मोठा श्वास घेत भुवया जोडून रागाने बघू लागली. तिचे मांजरीसारखे डोळे बघून तो एक भुवया उंचावत रोखून बघत खट्टाळ नजरेने बघू लागला. त्याची डोळ्यात रोखलेली नजर बघून तिच्याच पोटात खळबळ माजली ना. पोटात थुई थुई मोर नाचू लागले. तो काही मागे हटणार नाही हे माहीतच होतं. 1 नंबरचा हट्टी होता. जे करायचं तर करूनच राहणार होता. मग काय. तिनेच गाल फुगवून शरमेने नजर फिरवली. लज्जा आणि लटका राग चेहऱ्यावर संमिश्र झाला होता. आज रात्री माझ्यासाठी काही स्पेशल करणार नाहीस का. तो मुद्दामून छळत तिच्या गालावर त्याचं नाक हळूवार घासत त्याच्या मॅग्नेटिक रोमॅन्टिक आवाजात म्हणाला. त्याच्या स्पर्शाने तिने लगेच दोन्ही खांदे वर ओढून घेतले. एकतर बाहेरचं थंडगार वातावरण आणि आत ह्याची तप्तच भाषा ऐकून अंगावर सरकन काटा उभा राहिला. श्वासांची गती हळूहळू वाढू लागली. हां, बोल ना. आज आपली पहिली रात्र असेल. मग तुला वाटत नाही तू पण मला खुश करायला हवे. ती त्याच्यापासून थोडी थोडी लांब जात होती तसं त्याने तिला अजूनच स्वतःजवळ ओढत विचारलं. तिच्या इतक्या जवळ आल्याने त्याचेही श्वास गरम होऊ लागले. तिचा मंद परफ्यूमचा सुगंध त्याच्या नाकात शिरत होता. त्याच्या बोलण्याने तिच्या कानांना मुंग्या येऊ लागल्या. बोलण्यासाठी बोबडीच वळत नव्हती. इथे रोमॅन्सचं माहीत नाही आणि त्याच्यासाठी काय स्पेशल करणार. गिफ्ट वगैरे मागत आहे का म्हणून प्रश्न पडला ना. तिने डोळे बंद करून आवंढा गिळत ओढणीचं टोक हातात घट्ट दाबून धरलं. भीती आणि दुःख दोन्ही भावना मनावर हावी होऊ लागल्या. त्याला आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही म्हणून मन घाबरून भरून आलं होतं. तो नाराज होईल का हा विचार येताच पोटात गोळा दाटून आला. फर्स्ट नाईटबद्दल तू सुद्धा काहीतरी तयारी केलीच असणार ना. बोल ना. त्याने बोलत कानाची पाळी दातात धरली. तसं तिने खांद्यावर घेत तिची नाजूक पाळी त्याच्या दातातून सोडवत मागे डोळे उघडून त्याला बघू लागली. त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे तुडुंब पाण्याने भरले होते. तसं तो भुवया उंचावत ब्लँक होऊन तिच्याकडे बघू लागला. काय झालं. तो मागे होऊन सरळ बसत म्हणाला. अचानक तिला काय झालं म्हणून त्याला प्रश्न पडला आणि त्याच्या स्पर्शाने जर ती स्वतःला विसरून जात होती आणि मध्येच डोळे का भरले. ते स्पेशल गिफ्ट काहीच मी आणलं नाही. ती कंठ दाटून अडखळत हळुवारपणे ओठ काढत म्हणाली. तो भुवया आकसून बघू लागला. त्याने तिला कधी गिफ्ट मागितलं म्हणून त्याला स्वतःलाच प्रश्न पडला होता. 1 मिनिट. कसलं गिफ्ट. तो जरासा नीट बसत तिच्याकडे प्रश्नार्थी नजरेने बघत म्हणाला. ते तुम्ही आता म्हणाला ना मी काही आणलंच नाही. म्हणजे कुठे जायला वेळ मिळालाच नाही आणि आमच्या तालुक्यात मोठमोठी दुकाने पण नाही. बोलताना तिचे डोळे अजूनच भरून आले होते. तो आपल्या सगळ्या गोष्टीचा किती विचार करत आहे. आपल्याला दरवेळेस स्पेशल फील करून देत आहे. आपण त्याच्यासाठी काही स्पेशल गिफ्ट घेतलं नाही. ती काय बोलत आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने एवढा वेळ रोखून धरलेला श्वास सोडत डोळे मिटून पुन्हा तिच्याकडे हसून पाहिलं. त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत धरला. ती भरलेले डोळे घेऊन उदास होऊन कंठ दाटून त्याच्या डोळ्यात बघू लागली. तुला माहीत आहे का, या लग्नात मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात स्पेशल गिफ्ट मिळाले आणि ते काय आहे माहीत आहे का. तो तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला. ती भरल्या डोळ्यांनी कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे बघत होती. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात स्पेशल आणि सुंदर गिफ्ट म्हणजे तू आहेस. तुझी साथ मिळाली यापेक्षा अजून स्पेशल गिफ्ट काहीच असू शकत नाही. तू माझ्या आयुष्यात सोनपावलांनी आली आणि माझं आयुष्य सोन्यासारखं चमकू लागलं. थँक्यू सो मच. तू मला तुझा लाईफ पार्टनर चूज केला. कबीर तिच्या गालावर असलेली बोट हलकेच रब करत तिच्या डोळ्यात आरपार बघत विश्वासाने म्हणाला.
अवंती स्तब्ध होऊन भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच बघत होती. आपण काय विचार करत होतो, पण कबीर आपल्याबद्दल काय विचार करतो त्याचं मत ऐकून तर तिचं मन आतल्या आत सुखावून गेलं होतं. त्याला फक्त आपणच त्याच्या लाईफमध्ये हवे आहोत हे कळल्यावर त्याच्यावर खुलत असणारं प्रेम आता आणखीनच फुलू लागलं होतं. त्याच्याबद्दल असणारा आदर आता थोडासा दुप्पट होऊ लागला होता. असा निस्वार्थ प्रेम करणारा नवरा आपल्याला मिळाला या विचाराने त्याच्याकडे भारावलेल्या नजरेने बघत होती. डोळ्यातला एक थेंब गालावर ओघळून आला. आपोआपच त्याच्याकडे खेचली जाऊन तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या मिठीत तिचं मन तृप्त होऊ लागलं. आयुष्यातली सगळ्यात विश्वासू व्यक्ती आपल्यासोबत आहे याचा अनुभव हळूहळू येऊ लागला होता. खेडेगावात आयुष्य गेल्यामुळे खेड्यातल्या स्त्रियांचं जीवन तिने खूप जवळून बघितलं होतं. लग्न झाल्यावर त्या स्त्रीला फक्त नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालावं लागतं इतकंच काम तिच्या स्वतःच्या आईला सुद्धा तिने तसंच पाहिलं होतं. बळवंतराव वडील म्हणून खूप चांगले होते, पण स्वतःच्या बायकोला आपल्या धाकात ठेवलंच होतं. आणि मीरालाही आता नवऱ्यापुढे जायची सवय मोडली होती हे तिने लहानपणापासून पाहिलं होतं. आता कुठे हळूहळू ती बोलून थोडेसे ते मवाळ झाले होते. पण अजूनही पुरुषप्रधान संस्कृती त्यांच्या समाजातून कमी झालेली नव्हती. कबीरने तिच्या केसांवर अलगद ओठ टेकवत तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. तिच्या निरागस आणि हळव्या मनाचा तो आधीपासूनच दिवाना होता. कुठल्याच गोष्टी बाबतीत तिच्या मनात छल कपट दिसून येत नव्हतं. तिच्या मनातला पारदर्शकपणा खूपच आवडला होता. मनात कुठलीच गोष्ट ठेवत नव्हती, लगेच त्याच्यासमोर व्यक्त होत होती. त्याचा मोबाईल वाजला तसं ती बाजूला होऊन त्याच्या मोबाईलकडे बघू लागली. इम्पॉर्टंट कॉल. ती मोबाईलकडे गाल फुगून बघत होती म्हणून तो हसत बोलून कॉल रिसीव्ह करतो. 5 दिवस त्यांनी स्वतःहूनच त्याचा एक मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता. फक्त पर्सनल नंबर त्याचा चालू होता. पण कालपासून त्याने मोबाईल चालू केला तसे सारखे फोनच येत होते. कामाच्या बाबतीत खूप असतो सिन्सिअर होता, त्याच्यामुळे फोन आला आणि तो उचलल्याशिवाय त्याचं मनसुद्धा शांत होत नव्हतं. अवंती, मला 1 तास देतेस का? वाटलं तू जाऊन रेस्ट कर, थोडंसं काम आहे. इम्पॉर्टंट आहे म्हणून मी वेळ मागत आहे, देशील ना? त्याने बोलतच त्याच्या बॅगेतला टॅब काढला आणि चालूसुद्धा केला. तुम्ही मला विचारत आहात का सांगत आहात? ती गालात हसून भुवया उंचावत म्हणाली. दोन्ही. त्याने हसत तिच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा दिलं. जसा टॅब काढला तसा त्याने तिच्याकडे एक नजरसुद्धा पाहिलं नाही म्हणून गाल फुगून त्याच्याकडे बघत होती. पण त्याचा काही असर झाला नाही. त्याचं लक्ष तर कुठे होतं. तिने किंचित मान हलवली आणि सोफ्यावर पाय घेऊन त्याच्या मांडीवर डोकं ठेवते. अचानक तिचं डोकं मांडीवर आल्यामुळे तोही सरप्रायझिंगली तिच्याकडे बघत त्या थोडासा वर करत तिला बघू लागला. इथे आराम करू शकते ना? त्या निमित्ताने तुम्हाला कळेल की मी पण इथेच आहे. ती एका कुशीवर होऊन तिच्या चेहऱ्यावर आलेली गुलाबी लालसर छटा अजून लग्नाला 2 दिवस झाले की नाही एका हाताने लपवत हसून म्हणाली. लगेच मॅडमची टोमणे हाजीर होते. तो हसून तिच्या केसांवरून हात फिरवत त्याच्या कामात गुंग झाला. बाहेर धो कोसळणारा पाऊस आणि आतमध्ये हीटर लावल्यामुळे ऊब जाणवत होती. त्यात त्याचं एकसारखं तिच्या डोक्यातून बोट फिरवणं चालूच होतं. त्यामुळे कधी विचार करता करता तिला शांत झोप आली तिचं तिला कळलं नाही.